तर पहा मित्र, रामने समान मुदतीने 20,000 रुपये 6% दराने व 25,000 रुपये 8% दराने व्याजाने दिले, तर त्याला 9,600 रुपये व्याज मिळाले. तर मुदत किती? ह्या टाईपच्या गणितात काय करायचं, सरळ सरळ एका वर्षाचं व्याज काढायचं. एका वर्षाचं व्याज काढून त्यानं जे टोटल व्याज दिलेलं आहे त्याला वागायचं, म्हणजे काय भेटत तुम्हाला, मुदत भेटत. मी काय करणार आता, 20,000 रुपयाचे 6% काढायचे. कसे काढायचं तुम्ही, आता मला माहिती आहे 20,000 झाले 100%. एक दाबला शून्य किती, 10%. अजून एक शून्य दाबला किती, 1%. 6% म्हणजेच काय, तो 200 गुणिले 6 ने काय भाऊ, है ना, 1% 200 गुणिले 6 म्हणजे किती झाले भाऊ, हे 1200 झाले. ठीक आहे. तसंच काय करायचं, 25,000चे 8% काढायचे, म्हणजेच काय, आता हे झालं माय 25,000. आता हे किती झाले माय, 10%. हे झालं माया 1%. आता ह्या जर 250 माय 1%, 8% किती असं, 250 गुणिले 8, 250 गुणिले 8 किती, 25 8 2000. ठीक आहे. आता हे झालं टोटल व्याज किती झालं भाऊ, तर 3,200 झालं. आता मला काय करायचं आहे, मुदत टोटल व्याज किती आहे, टोटल व्याज आहे 9,600 भागेला काय, एका वर्षीचं व्याज. एका वर्षीचं व्याज किती आहे, 3,200. याला जर मी सोडवलं तर 0 0 0 0 पटले. ठीक आहे. आता याने याला भाग किती जाते, 16 2 32, 16 95, बे 1 बे, बे 3 6, म्हणजे आन्सर किती माया, 3 वर्ष. म्हणजेच माय आन्सर राहील ऑप्शन कोणता भाऊ, तो दुसरं. जर व्हिडिओ आवडला असेल चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.